हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड केमिस्ट्री चॅप्टर नंबर 4 दॅट इज केमिकल थर्मोडायनॅमिक्स. या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट टॉपिक्स आणि असे खूप सारे टॉपिक्स या चॅप्टरमध्ये आहेत जे तुम्ही आरामात स्किप करू शकता. तर ते टॉपिक्ससुद्धा आपण पाहणार आहोत. आय नो चॅप्टर थोडासा लेंथी आहे, त्याच्यामुळेच आपण ट्राय करणार आहोत की जितकं कमीत कमी कॉन्टेंट आणि महत्त्वाचं कॉन्टेंट आपण यातलं लक्षात ठेवू शकू आणि किती आपण इग्नोर करू शकतो. इग्नोर म्हणजे ते एक्झामला नाही आले कधी याच्या आधी, त्याच्यामुळे ते तुम्ही सोडलं तरी पण चालेल किंवा स्किप केलं तरी पण चालेल. इंट्रोडक्शनचा पार्ट स्किप करू शकता. नेक्स्ट आहे थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय असं नाही विचारलं जात, पण सिस्टम आणि सराउंडिंग म्हणजे काय हा क्वेश्चन येतो. सो हे दोन डेफिनेशन्स करायचे आहेत सिस्टम आणि सराउंडिंगच्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ सिस्टम एक्झाममध्ये विचारलं जातं. इफ यू वॉन्ट तुम्ही डायग्राम ड्रॉ केलं तरी पण चालेल, नाही केलं तरी पण चालेल, पण एक्झाम्पल मात्र लिहायचं आहे. सो ओपन सिस्टम, क्लोज्ड सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम तिन्ही लिहायचं आहे म्हणजे काय आणि त्यांचं एक्झाम्पल. डायग्राम तुमच्यावरती आहे ड्रॉ करायचं की नाही. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी डेफिनेशन लिहायला विचारलं जातं अलॉंग विथ एक्झाम्पल्स. स्टॅटिक फंक्शन यू कॅन स्किप, पाथ फंक्शन यू कॅन स्किप, पण याचे फक्त हे लक्षात ठेवा, एक्झाम्पल्स फक्त लक्षात ठेवा, कारण कधी कधी तुम्हाला न्यूमॅरिकल्समध्ये याच्या व्हॅल्यूज वगैरे झिरो का घ्यायच्या वगैरे कळेल जर तुम्ही ह्याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवले तर. बाकी डेफिनेशन वगैरे करायची गरज नाही आहे, लिहायला वगैरे नाही विचारलं जात. नेक्स्ट आहे थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. ओके, सो हे पण तुम्ही स्किप करू शकता. प्रोसेस अँड इट्स टाईप्स. सो बेसिकली आता याच्यामध्ये तुम्हाला थर्मोडायनॅमिकच्या प्रोसेस आणि त्यांचे टाईप्स पाहायला मिळतात. सो हा 2 मार्कांचा क्वेश्चन येतो ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रोसेस लिहायच्या असतात. रिव्हर्सिबल स्किप केलं तरी पण चालेल, पण इथपर्यंत लिहायचं आहे. एडियाबॅटिकपर्यंत सगळे प्रोसेस लिहायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन येतो फीचर्स ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेसेस. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 फीचर्स लिहायचे आहेत 2 मार्क्ससाठी. हे बाकीचं वरचं स्किप केलं तरी पण चालेल, पण तुम्हाला रिव्हर्सिबल प्रोसेसचे फीचर्स मात्र लिहायचे आहेत. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल, सो दोघांमधला डिफरन्स लिहायला येतो. रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस, सो ते डिफरन्स एक करायचा आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस, ओके, रिव्हर्सिबल आणि रिव्हर्सिबल प्रोसेसचा डिफरन्स. त्यासोबतच आयसोथर्मल आणि एडियाबॅटिक प्रोसेसचा डिफरन्स लिहायला येतो, तो पण करायचा आहे. एडियाबॅटिक प्लस आयसोथर्मलचा डिफरन्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे या दोघांचा डिफरन्स. आयसोकोरिक आणि आयसोबारिकचा डिफरन्स लिहायला येतो, तो पण करायचा आहे. जे जे डिफरन्स करायला सांगते ते प्लीज करा, कारण ते एक्झाम्समध्ये येऊन गेलेत. आणि तुम्ही जर डिफरन्स केलं तर तुम्हाला हे एक्स्ट्रा परत लिहायची गरज म्हणजे लक्षात ठेवायची गरज पडणार नाही, कारण डिफरन्समधलेच जे काही पॉईंट्स आयसोबारिकचे असेल ते तुम्ही एकत्र करून तिथे शॉर्ट नोट बनवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे नेचर ऑफ वर्क. हे पहिले 2 जे आहेत तर ते स्किप केले तरी पण चालतील. डिरेक्टली तुम्ही येऊ शकता साइन कन्व्हेन्शन्सवरती. हे लक्षात ठेवायचे, साइन कन्व्हेन्शन्स एक्झाममध्ये लिहायला नाही, बट न्यूमॅरिकलसाठी खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट आहे एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम. हे खूप महत्त्वाचे आहे, डेरिवेशन एक्झाममध्ये खूपदा विचारले गेले. या डेरिवेशनमध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करणं, त्याचं गिवन लिहिणं आणि इथपर्यंत पूर्ण सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय फ्री एक्सपान्शन. एक्सप्लेन द टर्ममध्ये विचारलं जाऊ शकतं. हे स्किप करू शकता. न्यूमॅरिकल्स मात्र सगळे करायचे ॲज युज्युअल. तुम्ही सॉल्व न्यूमॅरिकल्स करा, अनसॉल्व नाही केले, अनसॉल्व म्हणजे एक्सरसाइजमध्ये नाही केले तरी पण चालतील, पण सॉल्व न्यूमॅरिकल्स सगळे करायचे आहेत. कॉन्सेप्ट ऑफ मॅक्सिमम वर्क. त्या मॅक्सिमम वर्कचं डेरिवेशन विचारलं जातं. सो डेरिवेशन तुम्हाला लिहायचं आहे. हे डेरिवेशन आहे मॅक्सिमम वर्कचं इथपर्यंत. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचं आहे, न्यूमॅरिकल्समध्ये येतं. हे डेरिव्हेशन ऑलमोस्ट 4 मार्कांसाठी वगैरे विचारलं जातं, त्याच्यामुळे पूर्ण करायचं आहे. यातून तुम्ही मॅक्सिमम वर्क म्हणजे काय ते फाइंड आउट करू शकता आणि डेरिव्हेशन लिहायला इथून सुरुवात करायची अलॉंग विथ डायग्राम, अलॉंग विथ सगळे एक्सप्रेशन्स. ही जास्त थिअरी न लिहिता शॉर्टकटमध्ये केलं तरी पण चालेल, पण डेरिव्हेशन हे जे आहे हे मात्र पूर्ण लिहायचे जसं आहे तसं. ॲज युज्युअल तुम्ही सगळे न्यूमॅरिकल्स करणार आहात, सॉल्ड एक्झाम्पल्सचे, अनसॉल्ड नाही केले तरी पण चालतील. इंटरनल एनर्जी असं काही लिहायला नाही विचारलं जाणार, पण तुम्हाला माहिती असावं म्हणून रीड करू शकता. नेक्स्ट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. एक्झाममध्ये विचारलं जातं, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेस. जर असं टायटल आलं तर तुम्हाला ज्या आपण प्रोसेसेस मागाशी पाहिले ना थर्मोडायनॅमिकच्या, आयसोकोरिक, आयसोबारिक, त्या सगळ्या फर्स्ट लॉच्या अकॉर्डिंग लिहायच्या आहेत. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट लॉमध्ये डेल्टा U0 असेल तर डेल्टा H0 टाकल्यानंतर काय काय होईल. सो बेसिकली तुम्हाला फर्स्ट लॉच्या अकॉर्डिंगली हे सगळे प्रोसेसेस लिहायचे आहेत. प्रोसेसचं डेफिनेशन तेच राहणार आहे, फक्त इथे व्हॅल्यूज बदलणार आहेत. ठीक आहे, सगळ्यांसाठी. ओके. नेक्स्ट आहे एन्थॅल्पी. अगेन एन्थॅल्पीमध्ये तुम्हाला डेल्टा H इज इक्वल टू QP कसं आहे हे डिराईव्ह करायला विचारलं जातं, त्याच्यामुळे हे डेरिवेशन लक्षात ठेवायचं आहे.
सिमिलरली तुम्हाला हे पण डेरिवेशन विचारलं जातं की डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी कसं आहे किंवा डिराईव्ह करा. सो त्यासाठी तुम्हाला हे डेरिवेशन पण करायचं आहे. सो दोन्ही पण डेरिवेशन्स एन्थॅल्पीमधले, हे फर्स्ट आणि हे सेकंड. आफ्टर दॅट ॲज युजल तुम्ही सगळे न्यूमॅरिकल्स करणार आहात. वर्क डन हे फक्त लक्षात ठेवा, हे डिराईव्ह करायचं गरज नाही आहे डिराईव्ह करायची, पण तुम्हाला याचं एक्सप्रेशन माहिती पाहिजे कारण हे न्यूमॅरिकल्समध्ये विचारलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एन्थॅल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. याच्यामध्ये तुम्हाला फक्त हे जे बोल्ड अक्षरामध्ये लिहिलेले डेफिनेशन्स आहेत तर तेवढे करायचे आहेत, बोल्डवाले डेफिनेशन. ठीक आहे, कारण हे एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातात. हे सोडून द्या, बोल्डमध्ये नाही येते तरी पण ते नाही विचारायच्या आधी सोडून द्या. ओके, सो एन्थॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन विचारली जाते एक्झाममध्ये, तर हे डेफिनेशन लिहायचं आहे आणि मग तुम्हाला हे एक्झाम्पल देऊन सॉल्व करायचं आहे. त्याच्यानंतर हे स्किप करू शकता, हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा कारण याच्यासारखे बरेचसे प्रॉब्लेम्स एक्झाममध्ये येतात. एन्थॅल्पी ऑफ कंबशन डेफिनेशन करायचे अलॉंग विथ एखादं एक्झाम्पल, कोणतंही एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करू शकता. एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. बॉन्ड एन्थॅल्पीची डेफिनेशन करायची आहे, बाकी हे स्किप करू शकता. स्किप करा, हे पण स्किप करा. हे दोन न्यूमॅरिकल्स मात्र करायचे आहेत. आफ्टर दॅट हेस लॉ, हे खूप महत्त्वाचं आहे. सो हेस लॉ तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं आणि तुम्हाला हेस लॉ काय आहे हे पूर्ण एक्सप्लेन करून तुम्हाला याचे ॲप्लिकेशन्स पण लिहायचे आहेत. ठीक आहे, आणि तुम्हाला हेस लॉवरती हे जे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत तर हे पण विचारले जातात. सो हे पण तुम्हाला करायचे आहेत न्यूमॅरिकल्स. हे पूर्ण स्किप केलं तरी पण चालेल. स्पॉन्टेनियस प्रोसेसचे तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा प्रॉपर्टीज विचारले जातात. सो हे 4 प्रॉपर्टीज करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन्ड बाय एन्ट्रोपी आणि एन्ट्रोपीचं फॉर्म्युला. ठीक आहे, सो एन्ट्रोपी म्हणजे काय आणि एन्ट्रोपीचा फॉर्म्युला विचारला जातो. सो हा करायचा आहे. बाकी हे स्किप केलं तरी पण चालेल, हे पण स्किप करू शकता. थर्मोडायनॅमिक्सचा सेकंड लॉ करायचा आहे, जो की ते दिला आहे ना. हां, थर्मोडायनॅमिक्सचा सेकंड लॉ करायचा आहे आणि या तुम्हाला कंडिशन्स विचारल्या जातात स्पॉन्टेनियस रिॲक्शनसाठी. आणि जेव्हा स्पॉन्टेनियस रिॲक्शन असेल तेव्हा डेल्टा एच, हां बरोबर, सो डेल्टा जी आणि डेल्टा एचचं काय रिलेशन असेल हे पण तुम्हाला विचारलं जातं. सो या रिॲक्शन्स किंवा या कंडिशन्स पण तुम्हाला करायच्या आहेत. या कंडिशन्स आणि या कंडिशन्स, पेज नंबर वगैरे सगळं बघून घ्या. गिब्स एनर्जी वगैरे स्किप करू शकता. नेक्स्ट आहे डेल्टा एच आणि डेल्टा एसच्या कंडिशन्स आता दिलेत काही ते राईट. सो डेल्टा एच, डेल्टा एस आणि डेल्टा जी यांच्यात आपापसात ज्या काही कंडिशन्स आहेत, रिॲक्शन स्पॉन्टेनियस कशी असणार, कधी असणार, सो ते तुम्हाला करायचं आहे. टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियम हे करायची गरज नाही आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. तो पण तुम्ही जर हा मूळ फॉर्म्युला लक्षात ठेवला असेल तर याच्या अकॉर्डिंगली तुम्ही हा फॉर्म्युला बनवू शकता. हे गिब्स फंक्शन स्किप करू शकता. फक्त तुम्हाला याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे कारण न्यूमॅरिकल्समध्ये फॉर्म्युला विचारला जातो त्याच्यामुळे. डेल्टा जी इज इक्वल टू -2.303 RT log 10 Kp. सो फॉर्म्युला मात्र लक्षात ठेवा, बाकी तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. न्यूमॅरिकल्समध्ये तुम्हाला हे न्यूमॅरिकल्स करायचे आहेत कारण हे न्यूमॅरिकल्स 3 मार्कांचे वगैरे येतात, त्याच्यामुळे हे सगळे न्यूमॅरिकल्स करायचे आहेत. चॅप्टर संपलेला आहे, सगळे MCQs करा आणि इनफ. ठीक आहे, आणि बाकी जे सांगितलेले क्वेश्चन्स आहेत तेवढे करायचे आहेत. न्यूमॅरिकल्स तुम्ही सॉल्ड एक्झाम्पलमधले केले तर सफिशियंट आहे, एक्स्ट्रा करायची गरज नाही. ठीक आहे, वेळ असेल तर मग अनसॉल्ड हे जे न्यूमॅरिकल्स आहेत ते करू शकता. अदरवाईज जेवढे केलेत तेवढे सफिशियंट आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातलेच प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारले जातील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.